मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 3 दिवसांच्या 3 देशांच्या भेटीवरती गेले. ती भेट आजपासून सुरू होती आहे. 15 डिसेंबर ते 18 डिसेंबर अशा ह्या 3 दिवसांमध्ये ते 3 देश कव्हर करणार आहेत. आणि तिन्ही देश अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. त्यातला पहिला देश जो आहे जो जॉर्डन आहे. नंतर ते इथिओपियाला जाणार आहेत आणि तिसरा जो ह्या भेटीचा अंतिम टप्पा आहे, तो ओमान ह्या देशाला ते जाणार आहे. यापैकी 2 जे देश आहेत ते वेस्ट एशियामधले म्हणजे पश्चिम आशियामधले आहेत आणि एक देश हा आफ्रिकेमधला आहे, नॉर्दर्न आफ्रिकेमधला. तिन्ही पण देश अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. मित्रांनो, या भेटीचं नियोजन का केलं गेलं, कसं केलं गेलं, याकडे प्रामुख्याने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लक्ष देणार आहोत. हे देश आपल्यासाठी का महत्त्वाचे आहेत? आणि विशेष म्हणजे कधीही तुम्ही लक्षात घ्या, की ज्या वेळेला पंतप्रधान मोदींच्या व्हिजिटचं नियोजन केलं जातं एखाद्या देशाच्या व्हिजिटच्या संदर्भामध्ये, त्यावेळेला त्याच्यामागे एक डीप स्ट्रॅटेजी असते. ती स्ट्रॅटेजी केवळ आर्थिक, व्यापारी किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं नाही, तर ती स्ट्रॅटेजिकली म्हणजे सामरिकदृष्ट्या देखील त्या संदर्भामधलं एक व्यवस्थित नियोजन हे केलेलं असतं. मित्रांनो, आता आपण ह्या 3 देशांचं भारतासाठी महत्त्व आणि ही व्हिजिट भारतासाठी का महत्त्वाची आहे आणि तिचं महत्त्व जाणून घेणं आपल्याला का गरजेचं आहे, याकडे लक्ष देणार आहोत. ही व्हिजिट प्रामुख्याने 2 गोष्टींच्या पार्श्वभूमीवर होती आहे. त्यातली पहिली पार्श्वभूमी ही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्यावरती जो 50% टेरिफ लावलेला आहे, ज्याच्यामध्ये 25% टेरिफ आपल्याला शिक्षा देण्यासाठी, कारण आपण रशियाकडनं तेल आयात करतो म्हणून लावला गेलेला आहे. आणि ज्याच्या माध्यमातनं साधारणतः आपला $32 अब्ज व्यापार जो अमेरिकेबरोबरचा आहे, जो प्रामुख्याने टेक्सटाईल असेल, ऑटो पार्ट्सच्या बाबतीमध्ये असेल, ॲग्रीकल्चर प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये असेल, इंजिनिअरिंग गुड्सच्या बाबतीमधला असेल, तो अफेक्ट झालेला आहे. आणि दुसरं त्याचा जी पार्श्वभूमी आहे, ती प्रामुख्याने नुकतंच 14 डिसेंबरला ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीमध्ये बॉन्डी बीचवरती जो टेरर अटॅक झाला आणि ज्या टेरर अटॅकमध्ये ज्यू समुदायाच्या 16 लोकांच्या, निष्पाप लोकांच्या हत्या करण्यात आल्या. ह्या दोन्ही गोष्टीच्या पार्श्वभूमीवरती या दौऱ्याकडे पाहावं आपल्याला लागणार आहे. पहिले आपण जॉर्डनकडे जाऊयात. मित्रांनो, लक्षात घ्या, साधारणतः 40 वर्षानंतर भारताचे पंतप्रधान हे जॉर्डन ह्या देशाच्या भेटीवर जात आहेत. जॉर्डन हा इस्लामिक देशांपैकी एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा देश आहे. आणि जॉर्डनबरोबर आपले जे डिप्लोमॅटिक रिलेशन्स आहेत, हे साधारणतः 75 वर्ष जुने एवढे डिप्लोमॅटिक आपले रिलेशन्स आहेत. कंपेअर टू अदर इस्लामिक कंट्रीज, जॉर्डन हा जो देश आहे, हा सॉफ्ट किंवा जास्त मॉडर्न अशा प्रकारचा देश मानला जातो. विशेष करून पश्चिम आशियामध्ये शांतता, सहकार्य नांदावं यासाठी जॉर्डनचे प्रयत्न असतात. जॉर्डनचा भूमिका वेस्ट एशिया पीस प्रोसेस म्हणजे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्या प्रयत्नांमध्ये जॉर्डनची भूमिका ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. आणि त्या दृष्टिकोनातून पंतप्रधानांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात जी आहे ती जॉर्डनपासून केलेली आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, की हे जे इस्लामिक देश आहेत, विशेष करून वेस्ट एशियामधले इस्लामिक देश आहेत, हे भारताचे अनेक दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण पार्टनर्स आहेत. जर आपण व्यापारी दृष्टिकोनातून विचार केला, तर भारताचा पूर्वेकडच्या देशांबरोबर जो व्यापार आहे, विशेष करून ज्यांना आपण आसियान देश असं म्हणतो, त्यांच्याबरोबरचा व्यापार हा साधारणतः $150 अब्ज आहे. तर भारताचे जे पश्चिमेकडचे नेबर्स आहेत, म्हणजे जे इस्लामिक देश आहेत, ज्यांना वेस्ट एशियामधले आहेत, त्यांच्याबरोबरचा भारताचा व्यापार हा साधारणतः $300 अब्ज आहे. वेस्ट एशिया म्हणजे हे इस्लामिक देश आपल्या तेलाचा मुख्य स्रोत आहेत. भारत आपल्या गरजेच्या साधारणतः 80% तेल आयात करतो. अलीकडच्या काळामध्ये आपण रशियाकडनं मोठं तेल घ्यायला लागलो. म्हणजे आजही रशिया आपला 32% तेलाचा स्रोत हा रशिया आहे. तो येत्या काळामध्ये कमी होणार आहे. त्यामुळे भारताने आता पुन्हा एकदा इस्लामिक देशांकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. कारण आता अमेरिकेचा प्रचंड दबाव आहे आणि पुतिन पण येऊन गेलेले आहेत आणि स्लोली भारत ते तेल घेणं आता कमी करेल. आणि त्यामुळे भारत आता पुन्हा इस्लामिक देशांकडे वळणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने इराक आहे, सौदी अरेबिया आहे, त्याचप्रमाणे UAE आहे, ओमान आहे. काही प्रमाणात आपण ओमानकडनं पण तेल हे प्रामुख्याने घेत असतो. त्यामुळे इस्लामिक देशांचं आपल्याकडे महत्त्व पहिल्यापासूनच आहे, पण ते येत्या काळामध्ये आणखीन वाढणार आहे. त्यासाठी जसं PV नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी 1992ला लुक ईस्ट पॉलिसी म्हणून एक पॉलिसीला, म्हणजे पूर्वेकडच्या देशांबरोबर भारताचे संबंध चांगले व्हावेत, या दृष्टिकोनातून लुक ईस्ट पॉलिसीला सुरुवात केली.
त्या पॉलिसीला आता 30 वर्ष ही पूर्ण झालेली आहेत आणि तिचं नामकरण आता जे झालेलं आहे ते ज्या लुक ईस्टच्या बाबतीमध्ये आपला व्यापार जो होता प्रामुख्याने लुक ह्या ईस्टर्न देशांबरोबरचा, तो वाढलेला आहे आणि आता ही लुक ईस्ट ॲक्ट ईस्ट प्रमाणे झालेली आहे आणि तिला ॲक्ट ईस्ट असं तिचं नामकरण पण झालेलं आहे. अशाच पद्धतीने एस जयशंकर यांनी एक नवीन पॉलिसीचा, ज्याला आपण असं म्हणू की त्यांच्याकडनं एक नवीन पॉलिसीचा रेफरन्स काही वर्षांपूर्वी आला. ज्या धर्तीवरती आपण लुक ईस्ट पॉलिसी सुरू केली, त्याच धर्तीवरती लुक वेस्ट पॉलिसी आपल्यासाठी फार महत्त्वाची आहे. म्हणजे पश्चिमेकडचे देश, विशेष करून जे इस्लामिक देश आहेत, त्यांच्याबरोबर भारताने संबंध चांगले ठेवावेत. मग ते केवळ आर्थिक किंवा एनर्जी या बाबतीत नसावेत, तर ते सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये पण असावेत, डिफेन्सच्या बाबतीमध्ये पण असावेत. कारण हे फार मोठं मार्केट आहे. भारताला भविष्यामध्ये आपले आर्म्ससुद्धा भारत एक्सपोर्ट करणार आहे किंवा डिफेन्सचे इक्विपमेंट्स एक्सपोर्ट करणार आहे. त्यासाठी सुद्धा मिडल ईस्ट हे मोठं मार्केट आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण लुक वेस्ट या पॉलिसीचा आपण स्वीकार केला आणि त्या दृष्टिकोनातून इस्लामिक देशांबरोबर आपण संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करतो. मित्रांनो, हे पण लक्षात घ्या की इस्लामिक देश आता बदलत आहेत. त्यामुळे त्यांचं जे राजकारण आहे केवळ तेलाभोवती जे 20व्या शतकामध्ये घुमत होतं, ते आता तेलाभोवती घुमत नाहीये. तर प्रामुख्याने ते तेलाच्या पुढे जाऊन आणि विशेष करून रिलिजनच्या पुढे जाऊन हे देश आता विचार करायला लागले. तुम्ही जर सौदी अरेबिया, यूएईचा विचार केला, तर प्रामुख्याने यूएई सारखा देश तर स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये, स्पेस रिसर्चमध्ये आता पुढे जातो. त्यांच्या ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणावर वाढल्या. रिअल इस्टेटमधले इन्व्हेस्टमेंट त्यांच्या मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत. त्यामुळे या देशांना आता स्किल्ड मॅन पॉवरची गरज आहे आणि ही स्किल्ड मॅन पॉवरची गरज मित्रांनो भारत पूर्ण करतोय. आजच्या घडीला या इस्लामिक देशांमधनं साधारणतः 52 लाख भारतीय राहतात आणि हे 52 लाख भारतीय याच्यामध्ये इलेक्ट्रिशियन, प्लंबर, नर्सेस, टीचर्सपासनं तर अगदी इंजिनियर्स, डॉक्टर्सपर्यंत या सगळ्यांचा समावेश होतो. आणि मित्रांनो, प्रतिवर्षी हे भारतीय जे आखातामध्ये राहतात ते भारताला $42 अब्ज फॉरेन रेमिटन्स पाठवतात, जो आपल्या अर्थव्यवस्थेला स्टेबिलिटी प्रोव्हाइड करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे हे इस्लामिक देश भारतासाठी आणि भारतीयांसाठी देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे आपल्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामध्ये या या देशांकडे लक्ष देण्यासाठी किंवा त्याविषयी भारताच्या धोरणाला दिशा देण्यासाठी एक उपविभाग, स्वतंत्र उपविभाग, जेव्हा सुषमा स्वराज ह्या भारताच्या परराष्ट्र मंत्री होत्या, त्यावेळेला एक स्वतंत्र उपविभाग या ठिकाणी केला गेलेला आहे. म्हणून आपण या इस्लामिक देशांकडे तिथल्या भारतीयांच्या एकूणच व्यवस्थेकडे अत्यंत काळजीपूर्वक लक्ष देतो आहोत. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आपल्याला आता आणखीन एका कारणासाठी इस्लामिक देश फार महत्त्वाचे ठरलेत. मित्रांनो, 2023 मध्ये G20चं ऐतिहासिक जे अधिवेशन किंवा वार्षिक बैठक म्हणू आपण, समिट, जी भारतामध्ये झाली, त्यावेळेला तत्कालीन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्तपणे एका मोठ्या योजनेची घोषणा केली, ज्याला आयमेक असं म्हणतात, इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर. आणि हा जो आयमेक आहे, हा प्रामुख्याने पूर्वी ज्या पद्धतीने भारताचा माल, म्हणजे ऐतिहासिक काळामध्ये भारताचा माल हा इस्लामिक देशांच्या माध्यमातून लँड बॉर्डरनी आणि काही प्रमाणात समुद्राच्या माध्यमातून युरोपपर्यंत पोहोचायचा. नंतरच्या काळामध्ये ते बंद झालं आणि मग नंतर आता आपण ज्या पद्धतीने आता व्यापार चालला आहे, तो आपण जर बघितलं तो विशेष करून सुएझ कॅनलच्या माध्यमातून तो रोटेट होतो. पण हा अत्यंत बिझी रूट असल्यामुळे आणि साधारणतः त्याला, म्हणजे जर मुंबईवरनं एखादं जहाज निघालं तर ते युरोपच्या भूमीपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 28 ते 29 दिवस लागतात. पण जर हा आयमेक प्रोजेक्ट झाला की ज्याच्या माध्यमातनं साधारणतः अरेबिक ओशनमधनं दुबई पोर्टपर्यंत आणि दुबई नंतर मग लँड माध्यमातनं हा पुढे जाईल आणि युरोपपर्यंत चालला जाईल. अशा पद्धतीचा जो आयमेक प्रोजेक्ट आहे, या आयमेक प्रोजेक्टमध्ये इस्रायलसह अनेक इस्लामिक देशांचा समावेश आहे, ज्याच्यामध्ये जॉर्डनचा देखील समावेश आहे. त्यामुळे ह्या देशाबरोबर आपले संबंध व्यवस्थित असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आता मित्रांनो, आणखीन एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या. ती अशी आहे की अमेरिका आपल्यावरती दबाव टाकतो की रशियाकडनं केवळ तेल घेऊ नका, तर कोणत्या वस्तू पण आयात करू नका. आपण रशियाकडनं जसं तेल आयात करतो, तसंच आपण रशियाकडनं फर्टिलायझर्स पण आयात करतो. युरिया पण आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो. रशियानंतर आणखीन एक देश जो भारताला फर्टिलायझर्स एक्सपोर्ट करतो, तो जॉर्डन आहे. त्यामुळे ह्या भेटीमागचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा जो फूड सप्लाय म्हणा किंवा फूड सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, आणि तो आहे जॉर्डनकडनं भारताला मिळणारा फर्टिलायझर्स. त्यामुळे हा देखील अत्यंत कळीचा मुद्दा आहे.
त्यामुळे वेस्ट एशिया एक असा आहे, की ज्यामध्ये यापूर्वी भारत एक ऑब्झर्व्हर म्हणून होता, की निरीक्षक म्हणून आपली भूमिका पार पाडायचा. आणि मग त्यामुळे अमेरिका असेल, रशिया असेल, चायना असेल, याची इन्व्हॉल्वमेंट मिडल ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली. आता भारताला म्यूट ऑब्झर्व्हर किंवा सायलेंट ऑब्झर्व्हर म्हणून राहायचं नाहीये. तर भारताला आता मिडल ईस्टच्या एकूणच राजकारणामध्ये ॲक्टिव्हली इन्व्हॉल्व व्हायचं आहे आणि आउटकमला शेप द्यायचा आहे. आणि ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कारण भारत हा एकमेव असा देश आहे, की जो बॅलन्स रिलेशनमध्ये विश्वास ठेवतो. हा एकमेव असा देश आहे, की ज्याचे एकाच वेळेला इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघांबरोबर समान संबंध आहे. याचे एकाच वेळेला सुन्नीपंथीय देश आणि शियापंथीय देश यांच्याबरोबर समान संबंध आहे. असा बॅलन्स क्वचितच कोणाला करता येतो. म्हणजे अमेरिका एक तर सुन्नी देशांच्या जवळ आहे, रशिया शिया देशांच्या जवळ आहे, चायनाच्या बाबतीत पण मोर ऑर लेस अशाच प्रकारची परिस्थिती आहे. पण भारत तसा नाहीये. भारत हा बॅलन्स करत चालणारा देश आहे. आणि त्यामुळे जॉर्डनचा त्यांचा जो दौरा आहे, हा त्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर डिफेन्स कॉर्पोरेशनच्या बाबतीमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेस्ट एशियामध्ये पीस प्रोसेस जी आहे ती इन्स्टॉल करण्यासाठी तो खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर मोदी जाणार आहेत ते इथिओपिया देशाच्या दौऱ्यावरती. मित्रांनो, हा देश देखील भारताला विशेष करून टेक्सटाईलच्या बाबतीमध्ये असेल, इंजिनिअरिंग प्रॉडक्टच्या बाबतीमध्ये असेल, हा देश अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता भारत ग्लोबल साऊथचं नेतृत्व करण्याच्या दृष्टिकोनातनं भारत झपाट्याने पुढे येतोय. विशेष करून भारताच्या प्रयत्नांमुळे G20 मध्ये जो आफ्रिकन युनियन आहे, त्यांना G20चं सदस्य बनता आलं आणि ते केवळ आणि केवळ भारतामुळे शक्य झालं. आणि भारतामध्ये जी G20ची समिट झाली, त्यामध्ये हा महत्त्वपूर्ण निर्णय जो होता, की आफ्रिकन युनियनला G20चा भाग बनवण्याचा, तो महत्त्वपूर्ण निर्णय हा घेण्यात आला. त्यामुळे इथिओपियाला जाण्याच्या माध्यमातून विशेष करून भारताला ॲग्रीकल्चर गुड्स असतील, त्याच्याचप्रमाणे लेदर गुड्स असेल, मुख्य म्हणजे भारताचं इंजिनिअरिंग गुड्सच्या बाबतीमध्ये आणि टेक्सटाईल याच्या दृष्टिकोनातून फार मोठी मार्केट इथिओपियाची आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे इथिओपियाने आता इकॉनॉमिक लिबरलायझेशन प्रोसेसला सुरुवात केली आहे. त्यांनी त्यांची अर्थव्यवस्था ओपन करायला सुरुवात केलेली आहे आणि भारताचे त्या ठिकाणी डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट चाललेले आहेत. साधारणतः $1 बिलियन भारताचे डेव्हलपमेंटल प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालले. भारताच्या मदतीने हॉस्पिटल्स त्या ठिकाणी बांधले जात आहेत, स्कूल्स त्या ठिकाणी बांधले जात आहेत. आणि भारताला आता आफ्रिकेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण भारताचं यापूर्वी त्याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे चायनाने त्याचा फायदा उचलला आणि आज चायनाचं प्रचंड पेनिट्रेशन जे आहे ते आफ्रिकेमध्ये झालंय. आणि मग आज आफ्रिकेमधले मॅक्सिमम टेंडर्स असतील, आफ्रिकेला दिले जाणारे आफ्रिकन देशांचे लोन्स असतील, याचा उल्लेख आपण चायनाच्या डेट ट्रॅपमध्ये केलेला आहे. म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ माझा पाहिला असेल यापूर्वीचा, चायनाचा डेट ट्रॅप काय कसा आहे, तर त्यामध्ये कर्जविळखा त्याच्यामध्ये मी उल्लेख केला, की चायना कशा पद्धतीने आफ्रिकेमध्ये जातोय आणि ह्या कॉम्पिटिशनमध्ये जर भारताला टिकायचं असेल, तर तुम्हाला, कारण आफ्रिका प्रचंड मोठी मार्केट आहे. आणि आपण जे आपला जो डोनाल्ड ट्रम्पच्या धोरणामुळे आपला जो ट्रेड इम्पॅक्ट झालेला आहे, त्याचं कॉम्पन्सेशन आपल्याला आफ्रिकेच्या माध्यमातून करता येऊ शकतं. त्यामुळे इथिओपिया त्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. या भेटीचा अंतिम टप्पा जो आहे तो ओमान हा देश आहे. मित्रांनो, हा फार इंटरेस्टिंग देश आहे. या देशाची लोकसंख्या 50 लाख आहे आणि या 50 लाख लोकसंख्येपैकी 7 लाख भारतीय आहेत. त्या 7 पैकी 5.5 लाख भारतीयांना जिथे व्हिसा मिळालेला आहे. म्हणजे जवळपास भारतीयांवरतीच कॉन्सन्ट्रेट करणारा हा देश आहे. हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन बघा या ओमान देशाचं. हा जो स्ट्रेट ऑफ हार्मुज आहे ना, की ज्या स्ट्रेट ऑफ हार्मुजच्या माध्यमातून भारताचं 1/5 ऑइल जे आहे, जे आपण मिडल ईस्टकडनं घेतो, तेल घेतो, हे जे येतं ना, हे प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ हार्मुजमधनं येतं. आणि ह्या स्ट्रेट ऑफ हार्मुजला लागून जसा इराण आहे, तसंच ओमान हा देश आहे. त्यामुळे स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमध्ये शांतता टिकली पाहिजे आहे, स्टेबिलिटी असली पाहिजे आहे. यासाठी ओमान बरोबरचे आपले रिलेशन खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आता ओमान बरोबर मुक्त व्यापार करार करतो आहोत, ज्याला सेपा असं म्हणतात. म्हणजे कम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट असं म्हणतात. आणि त्याच्या माध्यमातून UAE नंतर ओमान हा दुसरा इस्लामिक देश असेल, ज्याच्याबरोबर आपण फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करणार आहोत. आणि त्याच्या माध्यमातून भारताला आपलं ट्रेड डायव्हर्सिफिकेशन करणं फार गरजेचं आहे. म्हणजे मी या दृष्टिकोनातून म्हणेल, की जसं डोनाल्ड ट्रम्पच्या या निर्णयामुळे आपला $32 अब्ज जो व्यापार अफेक्ट झाला, त्याला आपण त्याचा म्हणतो, की एवढ्या नकारात्मक गोष्टीमध्ये एक सिल्वर लाईनिंग म्हणजे एक आशेचा किरण असा होता, की निदान आपले जे एक्सपोर्टर होते, ते नेहमी केवळ एकाच देशावरती जास्त डिपेंडंट होते अमेरिका. आता ते डायव्हर्सिफिकेशन करतील. आता आपण युरोपची मार्केट एक्सप्लोर करतोय, मिडल ईस्टमध्ये इस्लामिक देशांची मार्केट एक्सप्लोर करतोय, आपण आफ्रिकेची मार्केट एक्सप्लोर करतोय.
आणि त्या ठिकाणी भारताचे ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट्स असतील, भारताचे गारमेंट्स असतील, भारताचे लेदर गुड्स असेल, इंजिनिअरिंग प्रॉडक्ट्स असतील, ऑटो पार्ट्स असतील, जेम्स आणि ज्वेलरीज आहेत. या सगळ्यांच्या एक्सपोर्टसाठी वेगवेगळ्या मार्केट्स आपण एक्सप्लोर करतोय आणि त्याचा आता इम्पॅक्ट दिसायला लागलेला आहे. भारताचा ट्रेड डेफिसिट हा नोव्हेंबर महिन्यामध्ये कमी झालेला आहे. भारताचा एक्सपोर्ट हा जो वाढलेला आहे, म्हणजे जे वातावरण होतं की त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या निर्णयामुळे आपला खूप मोठा व्यापार अफेक्ट होईल, तसा प्रकार आता होताना दिसत आहे. कारण भारत नवीन नवीन मार्केट जो आहे तो भारत एक्सप्लोर करायला निघालाय. त्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हा जो ओमानचा दौरा आहे, हा फ्री ट्रेड अग्रीमेंट जर ओमान बरोबर आपला झाला, तर आपल्या भारतीयांना फार मोठी मार्केट त्या ठिकाणी ही मिळणार आहे. म्हणून मित्रांनो, जॉर्डन असेल, इथिओपिया असेल किंवा ओमान असेल, या तिन्ही देशांचा जो पंतप्रधान मोदींचा दौरा आहे, हा अतिशय प्लॅन करून ज्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. प्लॅन ज्याला म्हणू आपण त्याच्या स्वरूपाने आहे आणि त्याच्यामागे केवळ आर्थिक आणि व्यापारी संबंध घनिष्ठ करणं एवढाच उद्दिष्ट नसून स्ट्रॅटेजिकली सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि जे आता जवळपास सिद्ध झालेलं आहे, की डोनाल्ड ट्रम्पला असं वाटत होतं, की मी भारताच्या विरुद्ध 50% टेरिफ लावल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जी आहे ती डळमळीत होईल, आणि त्याच्यामुळे डबघाईला येईल इथपर्यंत, म्हणजे डेड इकॉनॉमी असा शब्द डोनाल्ड ट्रम्पनी भारताच्या अर्थव्यवस्थेत वापरला होता. त्यांना असं वाटलं की भारतामध्ये याचा प्रचंड मोठा इम्पॅक्ट होईल. असं काही घडताना दिसत नाहीये. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पचा एकूणच टेरिफचा जो फियास्को तयार केलाय, तो पूर्णपणे फेल होताना आपल्याला दिसून येतो आहे. आणि याच्या माध्यमातून मग रशियाबरोबर असेल, आपलं अत्यंत चांगले रिलेशन्स, पुतिन नुकतेच भारताच्या भेटीवरती येऊन गेले आणि त्याचा जगभरामध्ये त्या गोष्टीकडे जे पाहिलं गेलं, त्या दृष्टिकोनातून आपण असं बघतो की मग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे देशांची मार्केट आता ओपन होत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून या दौऱ्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. या दौऱ्यामध्ये नेमकं काय घडलं, कोणते अग्रीमेंट्स घडले, हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचा अनालिसिस आपण करणार आहोत. हा दौरा जो आहे, हा स्ट्रॅटेजिकली आणि ज्याचं टायमिंग जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. इकडं अमेरिकेकडनं टेरिफ लावलं जाणं आणि दुसरीकडे ऑस्ट्रेलियामधला दहशतवादी हल्ला. त्यामुळे वेस्ट एशिया पीस प्रोसेस असेल, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल, टेररिझम असेल, हे सगळेच मुद्दे प्रामुख्याने या दौऱ्यादरम्यान चर्चेला येणार आहेत.